महत्वाची बातमी, मुंबईमध्ये 100% महायुती होईल असं बावनकुळेंनी आता म्हटलेलं आहे, विश्वास व्यक्त केलाय। आम्ही एक पाऊल मागे जाऊ, शिवसेना देखील एक पाऊल मागे जाईल असं बावनकुळेंनी म्हटलं। यावेळेस भाजपला सर्वात मोठं यश मिळालेलं आहे असंही बावनकुळेंनी म्हटलंय। आपल्या सोबत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी। काय सांगणार, अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, तुम्ही निवडणूक प्रमुख होता एकूणच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत। महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये सर्वात मोठं यश यावेळी मिळालेलं आहे। सोबतच महायुतीने चांगला परफॉर्म केलाय। एकनाथ शिंदेची शिवसेनेमध्ये आज चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रचंड झेप घेतलेली आहे। अजित पवारजी त्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळालं आहे। मला वाटतं हे चांगला परफॉर्मन्स आहे। मुंबई महानगरपालिकेत सर्वे केल्यानंतर सर्वे जे जिंकण्याची क्षमता आहे त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी माहिती आहे। मग शिंदे गटाचे असो की तुमचे असो, काही ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा तिकडे आलेले आहे शिंदे गटाकडे, मग त्यांना कसं ऍडजस्ट करणार? आम्ही बसून करू आणि मला माहिती आहे की त्यामध्ये काही किंतुपंतू राहणार नाही। 100% महायुती होईल, 100% लोक ऍडजस्ट होतील। आम्ही एक पाऊल मागे जाऊ, ते एक पाऊल मागे जातील, आम्ही एक पाऊल जाऊ, ते मागे जातील। शिंदे साहेब फार आग्रही राहत नाही, तेही प्रगल्भ नेते आहे। आम्ही काही आग्रही राहत नाही, आम्ही त्या ठिकाणी विचार करून लढणारे लोक आहोत। आम्ही एकत्रित येऊ आणि एकत्रित येऊन लढू, सर्वेच्या आधारावर लढू। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।